हा, फोन आला होता घरचा. थोडं बाबाही बोलले. विशेष काही नाही, रोजचंच. थोडी विचारपूस झाली. शेवटी प्रश्नही नेहमीचाच. बाळा, बरी आहेस ना? काय अडचण तर नाही? मीही नेहमीप्रमाणे उत्तर देत राहिली. मात्र यावेळेस उत्तरांच्या मागची भावना वेगळी राहिली. हाच प्रश्न आयुष्यभरासाठी असेल का, हा विचार करत राहिली. का 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 हा प्रश्न मी स्वतःला विचारला आणि मग मिळू लागलं उत्तर माझं मला. जुना काळ आता राहिला नाही, पुढे आम्ही काही गेलो नाही. जुळा काळ आता राहिला नाही, पुढे आम्ही काही गेलो नाही. मी कशाबद्दल बोलतेय कळेलच, पण त्या अगोदर सांगते, मुलगी म्हणून जगणं सोपं राहिलं नाही. लेक कोणाचीही असो, लेक लेक असते. लेक कोणाचीही असो, लेक लेक असते. काळजाचा तुकडा बनून बापाच्या हृदयात पुसते. हा, घेतली तिने उंच भरारी, पण शत्रू तिचा बदलला नाही. हा, घेतली तिने उंच भरारी, पण शत्रू तिचा बदलला नाही. सासू सासरे दीर नणंद, अहो नवरा सुद्धा बदलला नाही. पैसा पाहिजे, सोनं पाहिजे, गाडीही केली हवाली. सांगा ना, कुठे लावली नाही बापाने आयुष्यभराची कमाई. मनाला सुन्न करून गेली तिची आक्रोश आणि आरोळी. सांगा ना, अजून किती दिवस जाणार या विकसनशील देशात हुंडाबळी. आणखी बोलण्यासाठी काही शिल्लक नाही. आणखी बोलण्यासाठी आता काही शिल्लक नाही. यावरही राजकारणी शोधतील मलाही. शेवटी एवढंच म्हणेन, तू रड, तू नड, पण तू लढ. कारण ताई, आत्महत्या हा पर्याय नाही.